जयाचे प्रभा मंडळ फांके तो श्री दत्त ललाट फळके नमस्करी तू असे। श्री दत्तात्रय महाराज की जय। आज या गावामध्ये संपन्न होत असलेला हा श्री दत्त जयंती उत्सव आणि त्याचबरोबर संन्यास दीक्षा विधी आणि आपण या सर्व कार्यक्रमाच्या निमित्त जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष म्हणून असलेले आदरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवृत्ती आंबेगाव निवासी येळंकर बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय महंत चक्रपाणी बाबा येळंकर, अनिराज बाबा, संग्राज बाबा आणि उपस्थित साधू संत, या तपस्विनी महिला या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने मंगलताई आणि सर्व आमच्या भगिनी, आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संत, गावातील वासनिक सद्भक्त मंडळी आणि महिला मंडळी, आपल्याला जीवनामध्ये फार असे काही क्षण असतात की ते सांसारिक जीवनाच्या वेगळे असतात आणि ते क्षण प्राप्त करत असताना आपलं मन, तन मन धन असं आपण म्हणतो, ते त्या ठिकाणी ज्याला जे शक्य असेल ते त्या ठिकाणी समर्पित केलं पाहिजे। मंडळी बोलू नका। तर ज्या मनाने आपण परमेश्वराला अर्पित करू शकतो, ज्या मनाने आपण ईश्वराला शरण जाऊ शकतो, ते मन परमेश्वराला जर आपण समर्पित केलं तर निश्चितच आपल्या जीवनाचं सोनं होऊ शकतं। कारण मनाच्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी अवलंबित असतात। मन हे क्षणभंगुरही आहे आणि मन हे क्षणाचं सुद्धा मोल करणार आहे आणि म्हणून त्या मनावर सगळ्या गोष्टी अवलंबित आहेत आणि मनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे। ज्याच्याजवळ आपण म्हणतो हा काय बुद्धिजीवी प्राणी आहे, जे बुद्धी आहे, हे बुद्धी जे आहे, बुद्धीचा फक्त आपला तिचा उपयोग कसा करावा। ज्याच्याजवळ विवेक असतो तो बुद्धीचा उपयोग व्यवस्थित करतो। तो विवेक कशाने निर्माण होतो? तो विवेक धर्माने निर्माण होत असतो, तो विवेक सदाचरणाने निर्माण होतो, तो विवेक परमेश्वराच्या स्तुती स्तवनाने निर्माण होतो, तो विवेक आपल्या नैतिक जीवनाने निर्माण होत असतो आणि मग तो विवेक माणसाला कुठल्याही प्रकारे अधचालीकडे जाऊ देत नाही। आपली जी जीवात्म्याची अधगामिनी चाल आहे त्या अधगामिनी चालीला तो पोहोचू देत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आज आपण या धार्मिक क्षेत्राचं, धार्मिक क्रियेचं आचरण करत असताना ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टी माणसानं जर जीवनात केल्या तर निश्चितच त्याच्या जीवनाचा यतो धर्म ततो जय जय होत असतो। आपण सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपल्या जीवात्म्याला आपण कर्मामध्ये अडकून टाकतात। ते कर्म असे असतात की माणसाला दुःख भोगायला कारणीभूत होतात। या ठिकाणी आज संपदाताई यांनी आपल्या कार्याच्या ठिकाणी हजेरी दिली। त्यांनी त्या कार्यामध्ये सहभागी होऊन पुण्याचा जो काही एक वाटा आहे तो दिलेला आहे, त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांच्या साधू संतांच्या वतीनं आमदार, खासदार श्री उमेशदादा पाटील, त्याचप्रमाणे ताईंना सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शुभाशीर्वाद आम्ही देत आहोत आणि तो शुभाशीर्वाद त्यांच्यासाठी जीवनात त्यांच्या उपयोगी हो ही सदिच्छा आपण व्यक्त करून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो। या ताई। तर माणसाचं जीवन हे सुंदर आहे, पण त्या सुंदर जीवनाला आकार देण्यासाठी जे धर्मतत्व आहे ते जर आपल्याजवळ नसतील तर मनुष्य हा जीवनामध्ये भरकटला जातो। त्या जीवनाला यथार्थपणा आणता येणार नाही, जीवनाचं सार्थक होणार नाही, मनुष्य जीवनाचं साफल्य होणार नाही आणि म्हणून ज्या जीवनामध्ये ज्याला भक्तियोगाची जोड आहे, ज्या भक्तीने माणसाचं जीवन अंकुरित होणार आहे, ती भक्ती जर आपल्या जीवनात नसेल तर काहीतरी त्याच्या ठिकाणी असून त्याचा उपयोग नाही। असं म्हणतात काही वेळेला ज्यावेळेला एखाद्यावर दुःख येतो, दुःखाचा प्रसंग येतो, त्यावेळेला एखादी आई उद्वेगून म्हणते एखाद्या बाळाविषयी, या पोराचा नसता जन्म झाला त्यापेक्षा वांद राहिली असती तर पुरली असते। असं आहे प्रपंचामध्ये। काही वेळेला दुःख समोर आले म्हणजे नसता पोटी आला तरी बरा झाला असता,
असं वाटते माणसाला. तसं ज्याने जन्मामध्ये येऊन आपल्या जीवनामध्ये जर ईश्वर किंवा भक्ती संकल्पना ज्याने राबवली नसेल तर मनुष्य जन्म येऊन हे वांझाप्रमाणेच आहे. त्याचा उपयोग तुम्हाला जर करता आला नसेल तर तुमच्या जीवनात हे तुमचं अपयश आहे. आमच्या महानुभाव संप्रदायाचा स्मृतिस्थळ ग्रंथ आहे आणि त्या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये असं एका आईने आपल्या मुलाविषयी असं म्हटलेलं आहे. ती श्री नागदेवाचार्यांची शिष्य आहे, साकाईसा नावाची बाई आहे आणि ती आपल्या मुलावर संस्कार करण्याचा प्रयत्न करते. मुलगा आईचा ऐकत नाही. ती अगदी भक्तिमय आहे, धार्मिक त्या ठिकाणी जीवन जगते, सकाळी उठून देवाचं नामस्मरण करते, चिंतन करते. मुलगा ऐकत नाही, दुर्व्यसनी झाला. दुसरीकडेच त्याचं वागणं गेलं. आईला मानसिक दुःख आहे. प्रपंचामध्ये सगळी काही भरभराटी आहे, घर आहे, दार आहे, सगळ्या गोष्टीला समृद्ध आहे. तर तिला जाणीव आहे की हे माझ्या मुलाला तारणार नाही, हे माझ्या मुलाला सुकृताकडे नेणार नाही आणि मला सुकृत कशाने मिळेल तर ईश्वराच्या आध्यात्मिक चिंतनाने सुकृत जीवाला मिळत असते. आणि म्हणून तिने म्हटलंय का विहुणिया वांज झाली गो माय पुत्र न धरीची पाय गोविंदाचे. मी जन्म देऊन मी वांझाप्रमाणे आहे. का वांझाप्रमाणे आहे का पुत्र न धरीची पाय गोविंदाचे. ज्या परमेश्वराला शरण जायला पाहिजे तो मुलगा त्या ईश्वराचं भक्तिमय चिंतन करत नाही, आठवत नाही. आणि देवाची तर आज्ञा आहे का माझं नाम घेतल्याशिवाय दिवस तुमचा वंद्य जाऊ नये. एकही दिवस माझ्या नामस्मरणाशिवाय तुमचा रिकामा जायला पाहिजे नाही. आणि आपण मात्र आपल्या अभिमानाने, अहंकाराने, गर्वाने किंवा आपल्या जीवरूपी असलेल्या देहाच्या माध्यमातून आपण गुंतून गेलोय. आपले इंद्रिय, आपलं मन, आपले विचार आपल्या फक्त शरीराभोवती आणि आपल्या प्रापंचिक जीवनाभोवतीच फिरतात. या पलीकडची वाटचाल त्या जीवात्म्याची होत नाही आणि त्यामुळे जीवाचं हे अधपतन आहे. त्यामुळे जीवाचं अधपतन म्हणजे जीवाला नरकरूपी वाटचाल करावी लागते. या देहानंतर जीवाला दुःखरूपी ओढीला जावे लागते. आणि परमेश्वराची एक आपल्या जीवात्म्याविषयी संकल्पना आहे का ज्याच्या हृदयात धर्म असेल, ज्याच्या हृदयात ईश्वराचं नाम असेल, मी त्याला कदापिही या नरकरूपी द्वाराकडे जाऊ देणार नाही. हे भगवंताने दिलेलं आपल्याला अभिवचन आहे. मग यासाठी चिरायू, यासाठी कल्पांती होणारे जे श्री दत्तात्रय प्रभूंसारखे अवतार आहे ते केवळ जीवात्म्यासाठी भ्रमंती करतात, त्यांच्या स्वतःसाठी नव्हे. श्री दत्तात्रय प्रभूंचा चिरायू म्हणजे कृत, त्रेत, द्वापार आणि कली या चारही युगामध्ये ज्यांचं वास्तव्य अशा श्री दत्तात्रय प्रभूंची भ्रमंती आहे. ती केवळ जीवात्म्याला हित द्यावं, जीवात्म्याला काहीतरी त्याचं कर्माचं त्याला यथायुक्त विशिष्ट फळ द्यावं. जो परमेश्वराचं चिंतन करेल, जो ईश्वराला मनामध्ये धारण करेल, जो त्या भक्तीमध्ये सम्मिलित होईल. आणि म्हणून भक्तीसाठी त्याला सत्वता लागते. भक्ती काही तुमच्या या तामसरूपी भक्तीतून, रजरूपी भावनेतून तो परमेश्वर वश होणार नाही. त्यासाठी प्रापंचिक कर्माच्या वेगळं झाल्याशिवाय ईश्वर भक्ती जीवनामध्ये सार्थक होत नाही. आज आपण या पंचावतार रूपाच्या निमित्ताने, या जयंती उत्सवाच्या निमित्ताने देवाला आराधना करू. परमेश्वराचं अस्तित्व जगामध्ये आहे, पण त्या अस्तित्वाला जर आपल्याला कुठेतरी एकत्रितपणानं त्या परमेश्वराची आराधना करायची असेल तर त्याला कुठेतरी परमेश्वराला एकत्रित करण्यासाठी त्या भगवंताचं चिंतन, त्या भगवंताची प्रार्थना ही शांततेनं, शांत चित्तानं कुठेतरी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संतांना बोलावून आणि त्या माध्यमातून ती साधना करावी लागत असते. ती साधना आत्म्यासाठी महत्वाची आहे. नाहीतर आपणच आपल्या आत्म्याचे शत्रू आहोत, आपणच आपल्या आत्म्याचे मित्र आहोत. उद्धरेदात्मनात्मानम आत्मानम अवसादय. भगवान श्री गोपाल कृष्ण गीतेमध्ये असं म्हणतात की आपणच आपल्या आत्म्याचा उद्धार केला पाहिजे. जर आपण त्या आत्मोद्धाराकडे बघणार नाही तर जीवात्म्याचं हे अधपतन निश्चितच दुःखाला कारणीभूत होणार आहे. पापाय फळ दुःख. जे आपण काही अंतकरणामध्ये पापरूप कर्माचं आचरण करतो, ज्या पापरूप हिंसा करतो, त्यामुळे जीवात्म्याच्या ठिकाणी अधपतन होते. माणसाची मानसिकता भरकटल्यामुळं विचाराला भरकटलेपण येते. माणसाचे विचार भरकटून जातात, माणसाचा आचार भरकटून जातात आणि मग कुठेतरी जीवात्म्याला अधपतनाकडे वाटचाल करावी लागतात.
केवळ आपल्या जीवनामध्ये आपण त्या भक्तीचं सामर्थ्य किंवा भक्तीचं कार्य आपण जाणलं नाही। अहो, आपल्याला चिंता घेतल्या तर आपल्याला दुःख वाटते, आपल्याला कोणी सुई टोचली तर आपल्याला दुःख वाटते, आणि निष्कारण एखाद्या पशुपक्ष्यांची बळी देऊन पशुपक्ष्यांची हिंसा किंवा अनेक प्रकारे निष्कारण प्राण्यांची हिंसा करून आपण त्यामध्ये सुख मानतो, त्यामध्ये समाधानी मानतो, आहार विहार करतो, असं अभक्ष भक्षण करतो। हे केवळ असलेलं मनुष्य आचरणाचं वेगळं कर्तृत्व आहे। हे मनुष्य देहाला अशोभनीय कर्तृत्व आहे, आणि यामुळे आपलं जीवन निश्चितच कुठेतरी सात्विक जीवनाच्या आपण वेगळं होतो, सात्विक आहाराच्या वेगळं होतो, आणि ईश्वर भक्ती त्या अंतःकरणामध्ये सामावू शकत नाही। आणि म्हणून परमेश्वराने जीवाकडून अपेक्षा केलेली आहे की ज्याच्या जवळ हा सात्विकतेचा अंतःकरणामध्ये झरा आहे, पाझर आहे, तोच सात्विक असलेला परमेश्वर त्याला हृदयामध्ये स्थिरावू शकतो। कारण मनामध्ये सुद्धा या प्रापंचिक जीवनाच्या वेगळे तुम्ही ज्या वेळेला होसाल त्या ईश्वर झालिया पाठ मोहरे नव्हते विघ्ने येती घरा असं म्हटलेलं आहे। जर परमेश्वराला दुखवलं तर निश्चितच आपल्यावर विघ्नाचा त्या कुठे ना कुठे प्रभाव होत असतो। मग म्हणतो आम्ही देवदेव करतो, आम्ही भक्ती करतो, तरी आम्हाला विघ्न का होतात? बरं, आपण आपलं कर्तव्य विसरून जातो, केलेल्या चुका लक्षात येत नाही, दुसऱ्याच्या चुका बघण्याची जीवाला सवय आहे, पण जेव्हा धर्म ज्याच्या जवळ असतो तो स्वतःची चूक बघत असतो। धर्माचं हे कर्तृत्व आहे, ज्याच्याजवळ जरूर ईश्वराचा विचार आहे, ज्याच्याजवळ साधू संतांचा विचार आहे, तो आपल्या आत्म्याला बघतो। आरसा घेतला, आपला डोळा आपण बघतो, त्याच्यातलं चिपळ पाहतो, डोळ्यामध्ये घाण आहे, परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातलं चिपळ आपल्याला लवकर दिसते। आरसा हे साधन आहे म्हणून आपला डोळा आपल्याला दिसतो, तसं धर्म हे आपली चूक आपल्याला दाखवून देत असतो की अरे तू ही अनेक कर्मांनी युक्त आहेस, अनेक दोषांनी होणारे जे दुष्कृत्य कर्म आहे ते चुकण्यासाठी आपल्याला प्रतिदिनी दैनंदिन जीवनामध्ये सवयी लावावी लागते। आपलं अख्खं आयुष्य जाते, दररोज आंघोळ लागते, दररोज कपडे बदलावे लागतात, दररोज जेवण करावं लागते, दररोज अनेक प्रकारचे कृषी कर्म सगळं काही करावे लागते। पण हे सगळं जे झालं ते भौतिक आधारावर आहे, या प्रपंचासाठी केलं, हे देह प्रपंचाचं आहे। पंचभूताने निर्माण झालेला भूमी रापनलो वायू खम मनो बुद्धिरेवच, पंचभूताने निर्माण झालेलं देह आहे। त्याचबरोबर इंद्रिय सुद्धा आपल्या जिकडे नेते तिकडे आपण जातो, पण आतमध्ये सहवास करणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या उद्धारासाठी आपण काय केलं, यासाठी कोणाचं लक्ष नसते, यासाठी आपण व्यवहारिक अभ्यास करतो, शालेय अभ्यास करतो, अनेक प्रकारचं तत्वरूप आपण अभ्यास करून आपल्या जीवनाची पोटाची खळगी भरतो, पण आत्म्याचं उद्धरण कशात आहे, त्या आत्म्याचा कधी उद्धार कशाने होईल याचा कधी अभ्यास करत नाही। तो अभ्यास आपल्याला अध्यात्मात दिसतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सततम कीर्तयन् माम, सतत सातत्याने जो माझं कीर्तन, जो माझं स्मरण करेल, आणि अभ्यासेन तू कौंतेय, ज्याच्याजवळ हा अभ्यास म्हणजे ध्यास आहे, ईश्वराच्या तत्वाचा, ईश्वराच्या विचाराचा ध्यास आहे, खरोखरच त्याचं जीवनामध्ये साफल्य होत असते। आणि यासाठी एक पावित्र्य मंगल निर्माण करावं लागतं। एखादा कार्यक्रम म्हणजे हे काही लग्नगृह असा प्रकारचा प्रकार नाही, ज्या भक्तिमय वातावरणात जायचं असेल दुसऱ्याला त्याचं पावित्र्य पण जपण्यासाठी सांगावं। ईश्वराचं इथं अधिष्ठान असतं। ज्या एखाद्या धार्मिक कृतीला तुम्ही एखादं स्मरण करत परमेश्वराचं एखादं कार्य करता, त्या कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिथे तुमच्या त्या कार्यामध्ये परमेश्वर उपस्थित असतात, आणि म्हणून आपण त्याचं पावित्र्य राखता आलं पाहिजे। ज्या कार्यात आपण आलो तिथे बसलो उठलो पाहिजे, ते विचार कानी ऐकले पाहिजे। एक नियम आहे, गुरुजी शिकवतात शाळेमध्ये तर समोर विद्यार्थी बसतो तेव्हा त्याला ती विद्या प्रणवते, तसं ज्या कार्यात आपण असतो त्याला जर तुम्ही समोर नाही बसले त्याचा त्याला उपयोग होत नाही, किंवा पायात आपल्या चपला असतील, आपण उभे आहोत, आणि मग अशा प्रकारे धर्म घेण्याची परिस्थिती जर असेल तर अशाही देव कधी तुम्हाला प्राप्त होत नाही, किंवा तो विचारही मनात रुजत नाही। एक गावामध्ये एक विशिष्ट असा श्रीमंत असलेला मनुष्य आहे, सगळे गावकरी त्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये रमण झालेले आहेत, पण तो त्या भक्तीमध्ये रमण नाही, आणि म्हणून ती पत्नी त्याला म्हणते की
सगळेजण त्या ठिकाणी देवधर्म करतात, तुम्ही देवधर्म करत नाही, तो देवधर्म करायला पाहिजे. मग त्याला वाटलं सगळे म्हणतात म्हणून त्या गावात आश्रम असतो, त्या गुरुकडे जातो आणि गुरुजीला म्हणतो, गुरुजी मला वेळ नाही, मी व्यापारात व्यस्त आहे, माझे खूप गाड्या घोड्या बंगले आहेत, मला अनेक लक्ष द्यावं लागतं, मी माझ्या राजकारणात आहे, त्याचबरोबर माझं व्यावसायिक कर्म आहे, आणि म्हणून मला काय करा तुम्ही तात्कालिक पटकन मला धर्म समजून सांगा, म्हणजे मला तो आचरता येईल. गुरुजी म्हणतात ठीक आहे सांगतो. आता प्रतिष्ठित माणूस आहे, एकदम नाही म्हणता येत ते गुरुजीला सुद्धा. हो हो सांगतो सांगतो. मग गुरुजींनी सांगितलं घरात आश्रमात किंवा यांना 2 कप चहा सांगा. आता यालाही प्रश्न पडला, मी एकटा 2 कप चहा कसा सांगितलं. असू द्या, गुरुजीला काही दुसरं म्हणत असेल, गुरुजीला घ्यायचं असेल. 2 कप चहा एका कॅटलीमध्ये आला आणि मग गुरुजी समोर तो बसलेला आहे. आता गुरुजीने चहा सांगितला, जितका वेळ गेला गुरुजी म्हणतात थांबा थोडासा अजून वेळ आहे, थोड्या वेळाने सांगू. असं करता करता 3-4 वेळा गुरुजीला म्हणते, गुरुजी सांगत नाही, मग चहा येते. गुरुजी म्हणतात ठीक आहे. मग गुरुजींनी कब्बशी त्याच्या हातात दिली. हातात दिल्यानंतर चहा गुरुजी स्वतः टाकतात त्या कब्बशीमध्ये आणि तो चहा कब्बशी भरून गेली. कपात भरला, कपातून नंतर बशीत पडला. बशी भरण्याची वेळ आली, कारण चहा होता 2 कप, एका कप बशीत बसेल का. बशी भरली, कप भरलं, खाली सांडायला लागला. त्याला राग आला की गुरुजी माझी चेष्टा करतायत, मी एवढा गावातला प्रतिष्ठित, माझी गुरुजी चेष्टा कर, हे कसं काय. फेकून दिली कप बशी आणि पटकन उठला. तुम्ही काहीच सांगू शकत नाही, तुमच्याजवळ काहीच विचार नाही, तुमच्याजवळ काही ज्ञान नाही, आणि मी चाललो म्हणून निघतो. गुरुजी म्हणतात थांब, हेच कला मला तुला सांगायचं आहे की जर तुला धर्म हृदयात उतरायचा असेल, तुला हृदयामध्ये परमेश्वर सामावून घ्यायचा असेल, त्याचा विचार सामावून घ्यायचा असेल, जागा करावी लागेल. पहिले तुला त्याला वेळ द्यावा लागेल. जर तू वेळ दिला नाही, जर तू हृदयात परमेश्वराची जागा केली नाही, तर हृदयामध्ये धर्म कधी स्थिरावू शकत नाही, त्याचा विचार स्थिरावू शकत नाही. आणि म्हणून हेच तुला शिकवण आहे का त्या कपशीमध्ये जसं एकच कप जागा आहे कप मावण्याची, तसं हृदयामध्ये सुद्धा आपल्या परमेश्वर जर तुम्हाला सामावून घ्यायचा असेल तर त्यासाठी थोडा तरी वेळ दैनंदिन जीवनातील कुठे ना कुठे आपल्या अध्यात्माला दिला पाहिजे. अध्यात्मामध्ये अशा प्रकारच्या काही आपल्या आंतरिक भावना असतात. कोणतीही भक्ती करा, कोणताही देव करा, एकच ठिकाणी जायचंय, एकच परमेश्वराला पावते, हा सामुदायिक सांकल्पिक विचार झाला. पण तत्वरूप जे ज्ञान आहे, जे परमेश्वराने सांगितलं ज्ञान आहे की मय्या देक्षेन प्रकृती सुयते सचराचरम माम एकम शरणं व्रज, हे आणि तू जर मला एकट्या परमेश्वराला, ज्या परमेश्वराचा विचार जो दयाळू मायाळू विचार आपल्याला ऊर्ध्व चालीकडे नेणारा असतो, स्वामी श्री चक्रधर महाराज यांनी संस्थापित केलेला हा मानव संप्रदायाचा एक विचार आहे. आणि या विचाराला जो वाहून घेतो, या विचारामध्ये जो सम्मिलित होतो, तो एक प्रकारे आपल्या जीवनाला कुठेतरी वेगळा आयाम देतो. कारण जीव हा असा आहे, एक सफेद जसा डाग असतो, सफेद जसा कपडा आहे, त्याला कोणताही रंग द्या, सफेद कागदावर कोणताही ठसा द्या, त्याला तो रंग लागू होतो. तसा जीवाचं हे जे स्वरूप आहे, याला तुम्ही ज्या प्रकारचं तुम्ही वलय देणार, ते वलय या जीवात्म्याला लागत असते. आणि ते वलय म्हणजे परमेश्वराचं भक्तीचं द्वार. हे ज्याने आपल्या जीवनाला लावून घेतलेलं आहे, त्याला निश्चित परमेश्वर हृदयामध्ये उतरत असतो. कारण जीवनाला जर तुम्हाला उतरवायचं असेल, साफल्य करायचं असेल, तर त्या परमेश्वराचं नाम आपल्या हृदयात पाहिजे, भक्ती हृदयात पाहिजे. आणि कुठेतरी सवय आपल्याला लावून घ्यावी लागतात. वाईट सवय पटकन लागतात, त्याला कदापि वेळ लागत नाही. चांगली सवय जर तुम्हाला लावायची असेल तर त्याला थोडासा कष्ट त्रास होत असतात. पण तो कष्ट आणि त्रास थोडा थोडा जर आपण करत राहिलो ईश्वराच्या भक्तीसाठी, तर ती सवय कायमची लागेल. कदापि त्याला वेळ लागणार नाही आणि शेवटपर्यंत त्याच्या मुखात देवाचं नाम राहील. शेवट आपल्याला पटकन काही गोष्ट अघटित घडली का आईचं नाव येते, वडिलाचं नाव येते, बाप म्हणतो, आई म्हणतो. पण ज्याला पटकन देवाचं नाव येईल, तो देव किती जरी लांब असला तुम्हाला पटकन सहाय्य करेल, पटकन तिथे तुमच्यापाशी हजर होईल, घडणारी घटना कळून जाईल. हे ईश्वराच्या नामाचं सामर्थ्य आहे, हे ईश्वराच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि ती भक्ती जर हृदयात उतरवली तर खरोखरच आपण केलेल्या क्रियेत, आपण केलेल्या सहयोगाचं जे काही फळ आहे, त्यामध्ये मान पान अभिमान या गोष्टी जर धर्मामध्ये असतील तर तो धर्मात यशस्वी होऊ शकत नाही.
त्यासाठी त्याला हे बाजूला घेऊन जावं लागते आणि त्याला विनम्रतेचं द्वार ज्याच्या हृदयात आहे. म्हणून महानुभाव संप्रदायाचा शब्द आहे दंडवत. दंड म्हणजे काठी. ती जर तुम्ही उभी केली तर उभी राहू शकत नाही, पटकन खाली पडते. तसं हे शरीर आहे. हे शरीर आपलं कोणाही पुढे झुकवता आलं पाहिजे, श्रेष्ठापुढे त्याला नतमस्तक होता आलं पाहिजे. हा संस्कार धर्माचा असतो. हा संस्कार आपल्या घरात प्रत्येकाला आपल्या लहान बाल्याला आपण दिला पाहिजे. तर त्याला पुढे किती जरी महापूर येते ते लव्हाडी राहते. महापुरामध्ये लव्हाडी नावाचं रोपट किती जरी आले महापूर तरी ते खाली लावते. पूर गेला का पुन्हा उभं. मोठे मोठे झाड त्यामध्ये वाहून जातात. म्हणजे माणसाचा अभिमान जो असतो तो अभिमान माणसाला हरवून टाकतात. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी या भक्ताला मूळ तत्व दिलंय की अहंता जी आहे ती मुळातून जर निघत नसेल तर भक्तीमध्ये तुम्ही कधी साफल्य प्राप्त करू शकणार नाही. भक्तीचं तुम्हाला कधी त्यामध्ये सारथ्य तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून भक्तीचं सारथ्य जीवाला जर प्राप्त करायचं असेल तर निश्चित रूपानं आज आपल्याला परमेश्वर धर्माच्या रूपानं या गावामध्ये श्री चक्रपाणी बाबांनी आणि आमच्या मंगलताई आदी भगिनी आहेत या गावामध्ये साधू संतांचा सहवास होतो. या सहवासाने कुठेतरी एक देवाची आराधना, या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन, नामस्मरण, या जागेला पवित्रपण निर्माण होत असते. आणि म्हणून तुम्ही नुसतं आले तरी या जागेत पाय जरी ठेवला, हे जागा सत्वरूप आहे. त्या परमेश्वराच्या विचाराने, त्या परमेश्वराच्या आचाराने कुठेतरी या जागेला एक महात्म्य निर्माण होत असते. आपण इथे कार्यक्रम करतो, अनेक प्रकारचे संमेलन घेतो आणि सगळ्यांचा इथे मेळावा जमतो. इथे परमेश्वराचा विचार दिला जातो आणि त्यामुळे या जागेला सुद्धा एक पावित्र्यपण निर्माण होत असते. आणि म्हणून असं पावित्र्यपण आपल्या जीवनात त्या क्रियेने ज्या भगवंताच्या अधिष्ठानाने आपल्याला प्राप्त करायचा आहे तो श्री दत्तात्रय प्रभूंचा आज जन्माचा उत्सव दिवस आहे. आज श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे आणि तो श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार कायमस्वरूपी भ्रमंती आहे. जिथे माझं कोणी नाव घेईल तिथे मी हजर आहे. मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. आपण अनेकांना आश्वासन देतो की मी तुमच्या पाठीशी उभा राहील, पण ते आश्वासन खोटं ठरते. आपली नैराश्यता होते, त्यामध्ये आपला विश्वास बसत नाही. परंतु परमेश्वराचं जे आश्वासन आहे की तू उभा राहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि अशा प्रकारे जो ईश्वराला सातत्याने नामस्मरण किंवा भगवंत भक्तीमध्ये असतो, खरोखर देव त्याचा पाठीराखा असतो. हा प्रतीती पंथ आहे. हा विश्वास नाही तर ही प्रत्येकाची अनुभूती आहे. ती अनुभूती आपल्या जीवनात ज्याने अनुभवलेली आहे त्याला खरोखरच त्या परमेश्वराचा वेद म्हणजे आवडी संचरित असते. कुठेतरी मी त्या नामाच्या माध्यमातून त्या परमेश्वराला माझ्या अंतःकरणात आठवलं पाहिजे, हे त्याला प्रत्येकाला स्फुरत असते. आणि म्हणून आज भौतिक युगामध्ये आपले विचार भरकटलेले आहेत. या भरकटलेल्या युगामध्ये जीवनाला आपण एक स्थिर करून आपला हा ईश्वराचा विचार, तत्वाचा विचार आपल्या हृदयात प्रत्येकाने ठेवावा. आणि आपलं मानसिक हे जे काही आराधनेचं द्वार आहे, ज्या मनाच्या माध्यमातून जे मन आहे, चंचल मी मना कृष्ण. आणि म्हणून या मनाच्या ठिकाणी क्षणम चित्तम क्षणम वित्तम क्षणम जीवित मानव, हे चित्त क्षणभंगूर आहे. हे वित्त म्हणजे द्रव्य म्हणजे पैसा सुद्धा क्षणभंगूर आहे. आज आहे उद्या नाही. माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. आणि म्हणून येमश्य करुणा नास्ती. कुठल्याच प्रकारचं तुम्ही सत्कर्म जर तुमच्याजवळ शिल्लक नसेल आणि शेवट जाण्याची वेळ आहे त्यावेळेला येम येतो आणि मग म्हणाला आता मला थांबा थोडं, मला अनुग्रह घ्यायचा आहे, मला उपदेश घ्यायचा आहे आणि मग मला काहीतरी धर्म आचरण करायचं आता शेवटी आणि मग मला घेऊन जा. तो यम आपला ऐकायचा. यमस्य करुणा नसते. यमाला करुणा नसते, कुठल्याही प्रकारची दयामया नसते. आला तो काळ तुम्हाला पटकन घेऊन जाणार आहे. म्हणून सांगितलं या सुभाषित कर्त्याने की धर्मस्य त्वरिता गता. धर्माची गती ही त्वरित असली पाहिजे. आज करू उद्या करू असं करताल काय निघून जाईल आणि मग आपलं हे मनुष्य जीवन देवाने एवढं सुंदर दिलेलं देव याचा उपयोग आपण करू शकलो नाही. आणि म्हणून जीवनाला साधनेने बांधून ठेवावं. जीवनाला त्या परमेश्वराच्या मंगल सामर्थ्य रूपी विचाराने बांधून ठेवावं. म्हणजेच आपल्या जीवनाला कुठेतरी वेगळा आनंदही प्राप्त करता येईल. एक सांसारिक आनंद असतो,
तो सुख आणि दुःखाने मिश्रित आहे, पण परमेश्वराचा भक्तीचा आनंद ज्याच्याजवळ आहे तो निरतिशय आनंद आहे, त्यामध्ये सुख आणि दुःखाची मिश्रता नसते, तो केवळ आनंद असतो। तो केवळ आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ईश्वर भगवंताच्या भक्तीची गरज आहे, ती आपल्या जीवनात आपण करावी। हा आपल्याला विचार या ठिकाणी मी देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी